तर भगवती किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे डांगराची कोरडी भाजी. त्याच्यासोबत मी बनवणार राजगिऱ्याचं पीठ, त्याची भाकर. तर आता नवरात्रीचे उपवास चालू आहेत ना, त्याच्यामुळे न काही टाकता फक्त लाल मिरची पावडर आणि मीठ. मी कढाई ठेवली आहे. कढाई तापलेली आहे. एक पळी तेल टाकलेले. त्याच्यात अजिबात जिरं घालायचं नाही. आता ही स्वच्छ डांगर धुवून घेतलेली. आधी डांगर टाकून देते. दोन मिनिटं परतून घ्यायचं. गॅस कमी ठेवायचा. लाल मिरची पावडर 1 चमचा, आणि चवीनुसार मीठ. असं परतून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं 2 मिनिटासाठी. हे बघा, राजगिऱ्याचे पीठ घेतलेले छान बारीक दळून घ्यायचं एकदम. आणि मी त्याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहे. आणि गरम पाणी आधीच ठेवलेलं होतं. गरम पाण्याची भिजून घ्यायची भाकर. गरम पाण्यात अशी भिजून घ्यायची. पाणी थोडं थोडंच टाकायचं आणि असं की मळून घ्यायचं. ही भाजी 2 मिनिटात तयार झाली आहे. जास्त वेळ झाकण ठेवायचं आणि 2च मिनिटासाठी झाकण ठेवलं की भाजी शिजून जाते. आता भाजी तयार झालेली. आता आपण भाकर करून घेऊया. आता तवा ठेवला आहे भाकर. असं छान छोटे छोटे गोळे करायचे. खाली पीठ टाकून घ्यायचं. अशी थापून घ्यायची. ही भाकर तयार झालेली. छान अशी छोटी भाकर करून घ्यायची. आता हिला आपण तवा तापलेला आहे तव्यावर टाकून घेऊया. हे बघ, आणि मी जे गरम पाणी ठेवलं होतं ना ते लावून घ्यायचं. ही आता भाकर अशी करून घ्यायची. आता आपली भाकर 2 मिनटं 5 मिनटं शिजू दे. 2 किंवा 5 मिनटं. मी तवा काढून घेतला. गॅसवर अशी छान भाजून घ्यायची. रोज रोज आमटी भात खाऊन कंटाळा येतो ना, त्याच्यामुळे आज डांगऱ्याची भाजी थोडीशी अशी तिखट केलेली आहे. लाल मिरची पावडर टाकून, बाकी दुसरं काहीच टाकायचं नाही. ही छान अशी भाकर शिजू द्यायची. गरम पाण्याने भाकर खूप सुंदर येते. आपली भाकर तयार झालेली आहे. आपली भाजी तयार झाली आणि भाकर पण झालेली. तुम्ही नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.